जीवन समजून घेताना पार्ट 5. क्षणभर विश्राम. थांबा, वरचेवर आढावा घ्या. पॉज बटन दाबणं म्हणजे कृतज्ञतेचा सराव करणं. त्यायोगे कृतज्ञता अहोरात्र सोबत करते. अडचणीत असताना जे हसू शकतात, आपत्तीतही जे मनःशांती एकवटू शकतात आणि सखोल चिंतनातून जे धीट होतात ते मला आवडतात. कोती मन अंकुचित पावतात, पण त्यांची हृदय भक्कम असतात आणि ज्यांच्या आचरणाला विवेकाची जोड असते ते मृत्यूपर्यंत तत्वाशी एकनिष्ठ राहतात. लिओनार्दो दा विंची. वरळी सी फेसवर शहरातील सर्वाधिक महागडी अशी काही घरं आहेत. इथे राहणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपतींच्या, सिने कलावंताच्या आणि क्रिकेट खेळाडूंच्या नुसत्या नावाने या भागाला वलय प्राप्त झालं आहे. नव्याने बांधकाम होणाऱ्या एका इमारतीकडे बोट दाखवत मी म्हटलं, ही इमारत माझ्या एका जवळच्या स्नेहाच्या मालकीची आहे. माझ्याकडे आश्चर्याने पाहत हॅरी म्हणाला, मला वाटलं होतं की मी तुमचा सर्वात श्रीमंत मित्र आहे. त्याच्या बोलण्यात कुठेही अहंकार नव्हता. निर्विवादपणे तू त्या श्रीमंतांपैकी एक आहेस. तुझ्या वयात असं घवघवीत यश एखाद्यालाच लाभतं. परंतु हे लोक वेगळे आहेत. फक्त 10 मजल्यांची इमारत असणार आहे ही. माझ्या बाजूच्या खिडकीतून डोकावून पाहण्यासाठी हॅरीने मानेला ताण दिला. एका अब्जाधीशाचा स्वर्ग उभारण्यासाठी पिवळी हेल्मेट्स आणि पातळ निऑन जॅकेट घातलेले अनेक मजूर तेथे राबत होते. या इमारतीत एखादं घर मला परवडलं असतं तर? हॅरी, तुझा गैरसमज होतो आहे. इथे वेगवेगळे घरं नाहीत. ते 10 मजले त्या व्यावसायिकांच्या कुटुंबियांसाठी आहेत. ते ऐकताच हॅरीला तोंड मिटायचं भान राहिलं नाही. मी पुढे म्हणालो, मला खात्री आहे की तुझ्याहून अधिक कठोर परिश्रम ते करत नसले तरी तुझ्या इतके परिश्रम नक्कीच घेत असणार. ते भारतातील काही अतिसमृद्ध कंपन्यांचे चेअरमन आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. मी त्यांना व्यक्तिगत पातळीवर ओळखतो आणि म्हणूनच मी सांगू शकतो की जीवनातील सकारात्मक बाजू लक्षात घेण्यासाठी ते आवर्जून वेळ काढतात. हे मानसिक स्तरावर घडत आपल्याकडे जे आहे त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली तर अधिकचा स्वीकार करताना आपल्यात थोडा जास्त समतोल येतो. अन्यथा समोर येणाऱ्या संधी आपण गमावून बसतो. हे व्यवसायाला जितकं लागू पडतं तितकंच नात्यालाही लागू पडतं. कृतज्ञतेला अग्रक्रम दिला पाहिजे. वाटेत थांबून फुलांचा गंध अनुभवला पाहिजे. जोशुआ बेल. हॅन्स क्रिश्चियन अँडरसन यांनी म्हटलं होतं की शब्द जिथे हरतात तिथे संगीत उपयुक्त ठरतं. पण संगीत ऐकण्यासाठी तुम्ही वेळ काढलात तरच ते शक्य आहे. साधारणतः 10 वर्षापूर्वी अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या आघाडीच्या वृत्तपत्रात लहानसा लेख आला होता. हे वृत्तपत्र देशाच्या राजकारणाला वाहिलेलं आहे, पण हा लेख एका सामाजिक प्रयोगाबद्दल होता. ज्या समाजात आपण राहतो त्याबद्दलची काही कडवी सत्य त्यातून समोर आली. वॉशिंग्टनच्या मध्यभागील इन्फंट प्लाझा स्टेशनवर बहुतांशी मध्यमवर्गीय नोकरदार उतरतात. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2007 हातातल्या कॉफीचे घोट घेत डोनट खात हा नोकरदार वर्ग घाईघाईने ऑफिसकडे निघाला होता. त्याच वेळेस सामान्य दिसणारा जीन्स आणि टी शर्ट या पोशाखामधला एक माणूस स्टेशनवरच्या एका डस्टबिनजवळ उभा राहून व्हायोलिन वाजवत होता. मुंबईसारख्या शहरात रस्त्यावर वाद्य वाजवणं हीन दर्जाचं समजलं जातं. अमेरिकेत तसं नाही. अशा वादकांना जरी अभिजात मानलं जात असलं तरी त्यांना कमी लेखलं जात नाही. पथकलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेकदा त्यांच्यासमोर गर्दी होते. मीडियाचं लक्ष जातं. तुम्ही जर एखाद्याला रस्त्यावर गाताना किंवा वाद्य वाजवताना पाहिलं तर तिथे उभं राहून ऐकता का कधी? त्यांच्या हातावर 1-2 रुपये टेकून सहानुभूती दाखवता का? की वेळ नाही ही अपराधी भावना मनात बाळगत तुम्ही तिथून सटकता? त्या हिवाळ्याच्या वॉशिंग्टन पोस्टने स्टेशनवर एक प्रयोग करून पाहिला होता.
आजवर रचलेल्या संगीतांपैकी सर्वोत्तम संगीत सर्वात महागड्या व्हायोलिनवर वाजवणाऱ्या जागतिक दर्जाच्या वादकाचं वादन ऐकायला लोक थांबतात का, हे पाहण्यासाठी हा प्रयोग होता. कॅपिटल हिलच्या दिशेने धावण्याच्या नादात संगीताच्या किमयागाराचा विना तिकीट पहिल्या रांगेतून पाहायला मिळणारा कार्यक्रम ते ऐकतील की क्वचितच मिळणारी ही संधी ते गमावतील. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ते व्हायोलिन वादक होते जोशुआ बेल. प्रयोगाच्या वेळेस त्यांचं वय होतं 39 वर्ष. नेहमीचा बंदिस्त हॉल सोडून ते त्या दिवशी रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रयोग करायला तयार झाले होते. उत्सुक श्रोत्यांऐवजी त्यांच्यासमोर नीरस माणसं होती. हा प्रयोग करण्याच्या अवघे काही दिवस आधी बेल यांनी बॉस्टनच्या सिम्फनी हॉलमध्ये केलेला प्रयोग हाऊसफुल झाला होता. तिथे स्वस्तातलं तिकीटही $100 होतं. संदर्भ, दृष्टिकोन आणि अग्रक्रम तपासून बघण्यासाठी हा प्रयोग राबवण्यात आला होता. निखळ सौंदर्य समोर असताना ते पाहण्यासाठी लोक थबकणार होते का? बेलला अगदी लहानपणापासूनच असामान्य बुद्धिमत्ता लाभली होती. त्याचे पालक मानसशास्त्रज्ञ होते. आपला 4 वर्षाचा मुलगा रबर बँड्सच्या साहाय्याने वेगवेगळे संगीत निर्माण करण्यात गर्क असतो हे पाहिल्यावर त्याला योग्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतला. त्या संगीतात विविधता असावी, खालचे स्वर काढता यावेत म्हणून तो वेगवेगळ्या मापाचे रबर बँड्स आजूबाजूच्या कपाटांना, ड्रॉवर्सला लावत असे. त्यांची कीर्ती किशोरवयातच पसरू लागली. एका मासिकाने त्याची मुलाखत घेतल्यानंतर जीवनाचा अर्थ काय हे लोकांना सांगायचं महान कार्य तो पार पाडतो, अशी टिप्पणी केली. परंतु रेल्वे स्टेशनवर ये-जा करणारी ही माणसं त्यांना ते पटणार होतं का? वेश बदलून $3.5 लाख किमतीच्या व्हायोलिनवर अतिशय श्रवणीय मास्टरपीस वाजवणाऱ्या या बुद्धिमान वादकाला लोक ओळखणार होते का? तुम्हाला काय वाटतं? जगातील सर्वात प्रसिद्ध वादकाची विना तिकीट कॉन्सर्ट संगीतप्रेमी श्रोत्यांचा वेढा पडेल ना त्यांच्या भोवती? नेमकं उलटं झालं. जोशुआने व्हायोलिन वाजवायला सुरुवात केल्यानंतर बरोबर 3 मिनिटांनी एका मध्यमवयीन गृहस्थाने चालता चालता त्याच्याकडे केवळ एक दृष्टिक्षेप टाकला. त्यानंतर 3 सेकंदांनी एका महिलेने त्याच्यासमोर $1 फेकला आणि तडक निघून गेली. अजून 6 मिनिटं गेली. भिंतीला टेकून एका प्रवाशाने काही वेळ ते संगीत ऐकलं. ही आकडेवारी शून्य करणारी होती. जोशुआ बेल 45 मिनिटं वादन करत असताना केवळ 7 लोक मिनिटभरासाठी का होईना पण तिथे रेंगाळले. 27 जणांनी मिळून $32 दिले. या कालावधीत तिथून गेलेला 1070 प्रवाशांच्या गावीही नव्हतं की त्यांच्यातून जेमतेम काही फुटाच्या अंतरावर अवघ्या जगाच्या किमया घडवणारं संगीत वाजवलं जात आहे. बेलच्या या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग वॉशिंग्टन पोस्टने गुप्तपणे केलं. प्रत्येक प्रसंगाचा टाइम लॅप्स व्हिडिओ एरवी केला जातो, त्यामुळे घडलेले प्रसंग वेगाने पुढे सरकतात. इथे फारसे प्रसंग घडले नाहीत. त्या लेखात पुढे म्हटलं होतं, व्हिडिओ फिल्म्सची गती वाढवूनही वादकाच्या हालचाली अतिशय डौलदार होत्या. तो त्या आपल्या श्रोत्यांपासून मैलोमैल दूर होता. ना त्याला काही दिसत होतं ना त्याला काही ऐकू येत होतं. तो शरीराने तिथे नव्हताच का, असंही तुम्हाला वाटू शकतं. एखादं भूत. मग कुठे तुमच्या लक्षात येते की तो एकटाच खरा होता. भूत होणं हे येणारे जाणारे लोक. बेलकडे दुर्लक्ष करणाऱ्या हजारो लोकांची संभावना असभ्य अशी करू शकतो का आपण? तसं म्हणता येणार नाही. इमॅन्युअल कांट म्हणाले की परिस्थितीचा संदर्भ महत्त्वाचा आहे. मूल्याधिष्ठित मत बनवण्याच्या प्रत्येकाच्या क्षमतेवर सौंदर्याची वाखाणणी करण्याची त्याची क्षमता अवलंबून असते. परंतु हे करण्यासाठी पाहणाऱ्याला सर्व प्रकारची उत्तम सुविधा उपलब्ध असली पाहिजे. कलादालनातली कला आणि कॉफी शॉपमधली कला ही कला असली तरी तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्थानामुळे बदलतो. कदाचित कॉफी शॉपमध्ये असलेल्या कलात्मक वस्तू अधिक महाग, अधिक मूल्यवान असतील, पण तिथे येणारे ग्राहक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीचा आस्वाद घ्यायला येतात. त्यांचं लक्ष त्या वस्तूकडे का जाईल? त्या उलट कलादालनात मांडलेल्या कलात्मक वस्तूंचं अवलोकन उत्तम प्रकारे करता यावं अशी व्यवस्था केलेली असते. प्रत्येक वस्तूवर योग्यरित्या पडणारा प्रकाश, वस्तू आणि प्रेक्षक यांच्यातील सुयोग्य अंतर, त्या वस्तूंबद्दल आवश्यक माहिती
यांसारख्या पैलूंची काळजी घेतली जाते. यामध्ये एक गमतीचा भाग असा की अनेक कलादालनात अनेक जण अनेक सामान्य वस्तू हरवतात. त्या प्रदर्शनीय वस्तू आहेत असं वाटून त्यांचे फोटो घेण्यासाठी सर्वात जास्त गर्दी झाल्याचं दिसून येतं. संदर्भामुळे आपला दृष्टिकोन अशा प्रकारे बदलला जाऊ शकतो. जोशुआ बेल एखाद्या सामान्य व्हायोलिन वादकासारखा दिसत होता. म्हणूनच सौंदर्याची वाखाणणी करण्याच्या जनक्षमतेबद्दल आपण मत बनवून घेऊ शकत नाही, परंतु जीवनाची कदर करण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल यातून काय लक्षात येतं? मला असं लक्षात आलं की दिवसेंदिवस आपण अधिक व्यग्र होत चाललो आहोत. संपत्ती कमावणं आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेणं या दोन गोष्टींचा थेट संबंध नसलेल्या कित्येक बाबींना आपण आयुष्यातून वगळू लागलो आहोत. आजच्या या आधुनिक युगात विश्राम घ्यायला फारसा वेळ राहिलेला नाही. मग सौंदर्याची कदर करणार कधी? जोशुआ बेलच्या वादनातील सौंदर्य समजून घ्यायची क्षमता स्टेशनवरच्या अनेकांमध्ये होती, परंतु तो प्रसंग त्यांच्या जीवनाशी त्या घडीला अप्रस्तुत वाटल्यामुळे तिकडे दुर्लक्ष करत ते आपल्या मार्गाने पुढे झाले. या भूतलावरील सर्वोत्तम वादकाकडून वाजवलं जाणारं स्वर्गीय संगीत ऐकायला आपल्याकडे क्षणभरही वेळ नसेल तर गमावण्यासारखं आपल्या आयुष्यात काही उरलं नाही, असंच खेदाने म्हणावं लागेल. मॉडर्न लाईफच्या नादी लागून आपण आंधळे आणि बहिरे झालो आहोत हे वास्तव यातून प्रकर्षाने जाणवतं. कृतज्ञता, प्राधान्य आणि सराव. समुद्रकिनारा म्हटलं की बहुतेकांना मोह होतो. आत्ताही पर्यटकांची गर्दी दिसत होती. वांद्रा वरळी सी लिंकमुळे क्षितिजाचा देखावा थोडासा अडला होता. काही कुटुंब रमतगमत फिरत होती. जोडपी हातात हात घालून रमली होती. धावपटू धावण्याचा सराव करत होते. पुन्हा एकदा आम्ही जागच्या जागी उभे होतो. पलीकडेच 25शीतील एक तरुण व्यायाम करत होता. त्याच्याकडे बोट दाखवत मी विचारलं, तो दिसतोय तिथे? असं शरीर आपोआप घडत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष सराव करावा लागतो. सामान्य माणसाच्या पायांपेक्षा त्याचे हात रुंद वाटत होते. त्याचं शरीर छिन्न हातोडा घेऊन घडवल्यासारखं दिसत होतं. हॅरीने डाव्या हाताची मूठ बंद करत तो वर उचलला. त्याच्या दंडातला गोळा पाहून त्याला हसू आलं. मघाचा तो तरुण आता बीचवर पुशअप्स करत होता. त्याच्या तुलनेत हॅरीचं शरीर सौष्ठव नगण्य होतं. त्याने जसं शरीर घडवलं आहे तसंच आपणही मनाला घडवलं पाहिजे. काहींच्या लेखी कृतज्ञता ही स्वाभाविक वृत्ती असते. अनेकांसाठी तो जाणीवपूर्वक दिलेला प्राधान्यक्रम असतो. पण तुला माहीत आहेच की वापरा नाही तर विसरा हे जसं स्नायूंना लागू होतं तसंच कृतज्ञतेच्या जाणीवेला लागू होतं. एकदा उत्तम सराव झाला की कृतज्ञता हा आपला अंगभूत गुणधर्म होतो. आपण कृतज्ञता घेऊन जगू लागलो त्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यानंतर जोशुआ बेलचं वादन ऐकण्यासारखे प्रसंग आले तर आपण ते चुकवणार नाही. त्या टप्प्यावर मी कसा पोहोचू? हॅरीने आतुरतेने विचारलं. दैनंदिन कृतज्ञता नोंदणी करावी लागेल. कृतज्ञतेच्या ओळखा लक्षात ठेवा आणि अंमलात आणा. या 3 तत्वांवर ती आधारित आहेत. मात्र सातत्य आणि बांधिलकी या दोन्हींची गरज आहे. वाव, थँक्यू. त्याबद्दल मला अधिक माहिती सांगा ना? हॅरी पटकन म्हणाला. बरोबर. थँक अँड यू हे ते 2 शब्द. त्यांच्यात असलेलं प्रचंड सामर्थ्य न ओळखता त्यांच्या अंतरेकी वापर करत आपण त्यांना गुळगुळीत करून टाकलं आहे. तू विचारशील कसं? ऐक तर. मुळात थँक्यू म्हणण्यासाठी नेमकं काय चांगलं घडलं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. समजा आपल्यासाठी कोणीतरी दार उघडून धरलं आहे किंवा आपल्यासाठी चहा किंवा कॉफी मागवली आहे. हा तो चांगुलपणा जो ओळखणं काही कठीण नाही. आता पुढची पायरी म्हणजे आभाराची. जी भावना आपल्या मनात आली त्यामागे इतरांनी केलेली कृती लक्षात ठेवणं. कृतज्ञता जोपासायची सर्वोत्तम पद्धत म्हणजे मनन. शांत बसून स्वतःसाठी वेळ देणं. त्यावेळेस फोन, मोबाईलची इत्यादी गोष्टी दूर ठेवून आपल्याला ज्या कोणी मदत केली त्यांना विचार कर. या गोष्टींमुळे आपल्याला कृतज्ञता रुजत जाते. हे ऐकताच हुंकार देत हॅरीने मान डोलवली. जणू काही तो त्या क्षणी मनन करत होता. त्यानंतर येथे शेवटची पायरी, ती म्हणजे अंमलात आणण्याची. आभाराची ती भावना आपण समरसून जगली पाहिजे.
मनापासून आभार व्यक्त करणं आणि आभारी असणं, यामुळे आपण आपल्या कृतीतून पुढच्या टप्प्यावर पोहोचतो. शब्द आणि भावना याच्या पल्ल्यात जात समोरच्याची परतफेड करणं हा चिरकालीन कृतज्ञतेने परिपूर्ण अशा जीवनाचा पाया आहे. आता सांग, तू कशाप्रती कृतज्ञ आहेस? मला असं वाटतं की मी या ट्रॅफिक जामप्रती कृतज्ञ आहे. त्यामुळेच तर मला तुमच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. आमच्या चहूबाजूंनी हॉर्स वाजत असतानाच मी त्याला कृतज्ञता नोंदणीबद्दल सविस्तर सांगायला सुरुवात केली. कृतज्ञता नोंदणी. ऑफिसमध्ये जाताना किंवा थोडा शांत वेळ मिळाल्यावर फोनवर किंवा डायरीत आपण ते लिहू शकतो. अतिशय सोपी ही नोंद करायला त्यासाठी दिवसाच्या 24 तासांपैकी जेमतेम 10 मिनिटं द्यावी लागतील. कुठल्याही किचकट नियमांची चौकट येथे नाही. शक्यतो तर सकाळी उठल्यावर ही नोंद करणं चांगलं, कारण कृतज्ञ स्मरण करत दिवसाची सुरुवात केली तर दिवसभर आपल्याला सकारात्मकता जाणवत राहते. कृती कार्याबद्दल. आता नेमकं कसं कराल? उलटलेल्या 24 तासात अनेक गोष्टी घडतात. त्यापैकी ज्या 3 ते 5 लोकांप्रती किंवा परिस्थितीप्रती तुम्हाला कृतज्ञता वाटते त्यांची निवड करा. तुम्ही जितका सविस्तर विचार कराल तितकं तुम्ही मनाच्या तळात दडलेल्या कृतज्ञतेचा सहज आणि प्रभावी शोध घेऊ शकाल. दररोज वर्णनात तुम्ही ज्याप्रती कृतज्ञ आहात अशा किमान 3 ते 5 व्यक्तींना अथवा वस्तूंचा उल्लेख झाला पाहिजे. ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात अशा इतरांनी केलेल्या 3 ते 5 आनंद कृतींचा उल्लेख आठवड्यातून एकदा केला पाहिजे. ही कृतज्ञता अमर्यादित बाबींबद्दल व्यक्त करता येते. तुमच्याकडे पाहून कोणीतरी हसलं, ट्रेनमध्ये तुम्हाला बसायला जागा दिली, आपल्या टिफिनमधून तुम्हाला 2 घास दिले, असे अनेक चांगले अनुभव आपल्याला येतात. त्या प्रत्येकाची परतफेड करणं शक्य नाही, परंतु आपल्या जीवलगांपासून आपण सुरुवात करू शकतो ना. म्हणूनच दर आठवड्याला लिहिलेल्या आनंद कृतींपैकी एक निवडा आणि तिचा विचार करा. तुमच्यासाठी स्वयंपाक केला म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराचे आभार मानलेत का? आईने तुमचे कपडे धुतले म्हणून तिचे आभार मानलेत का? हॉटेलमध्ये बिल भरलं म्हणून सहकार्याचे आभार मानलेत का? महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी कोणत्या आनंद कृती करणार आहात. तुमचं उत्तर लिहून काढा. तुमच्यासाठी त्यांनी केलेल्या कृतीमुळे जो आनंद तुम्ही अनुभवला होता तोच तुम्हाला आताही जाणवेल. अजूनही आम्ही प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. हा फार उत्तम मार्ग आहे, मी म्हणालो. त्यासाठी पानभर लिहित बसण्याची गरज नाही. लेखन कौशल्याची आवश्यकता नाही. फक्त त्या दिवशी तुम्ही कशाप्रती आभार व्यक्त करत आहात त्या संदर्भात प्रामाणिकता तेवढी हवी. हॅरी विचारात पडला होता. थोडंसं चाचरत त्याने म्हटलं, मी तुम्हाला काही वैयक्तिक विचारू शकतो का? माझ्याबद्दल फार क्वचितच कोणी काही विचारतं. मला हा सुखद बदल वाटला. नातेसंबंध ही एक देवाणघेवाण असायला हवी. म्हणूनच मी सहज उत्तर दिलं, अर्थात तू तुझी जीवनकथा मला मोकळेपणाने सांगितली आहेस, तेव्हा मला सांग की माझ्याबद्दल तुला काय माहिती हवी आहे. तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकला आहात का जिथे तुम्हाला कृतज्ञता वाटणं केवळ अशक्य होतं, जिथे कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता? त्यावर मी बराच वेळ काही बोललो नाही. माझा पहिला व्हिडिओ व्हायरल कसा झाला ते जाणून घ्यायचं आहे का तुला? असं काही घडावं ही माझी इच्छा नव्हती. त्यामुळे जेव्हा ते घडलं तेव्हा माझ्या मनात कुठेही कृतज्ञतेची भावना नक्कीच नव्हती. बोलता बोलता मी त्या दिवसापाशी जाऊन पोहोचलो. पुढच्या प्रकरणात मी त्याबद्दल सविस्तर बोलेन. तुर्तास या कृतज्ञता प्रकरणाचा सारांश पाहू. सारांश. पॉज बटन कसं दाबायचं ते आपण शिकलं पाहिजे. आपण कशाबद्दल कृतज्ञ आहोत त्याचा विचार केला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करायला आम्हाला वेळच कुठे आहे असं म्हणणं योग्य नाही. आपण जर विश्राम घेतला नाही तर जीवनातले अनेक सुंदर क्षण गमावू. कृतज्ञता सराव सुरू करण्यासाठी हे करता येईल. आपल्याबद्दल घडलेली चांगली गोष्ट ओळखणं आणि थँक्यू म्हणणं, तो चांगुलपणा जाणीवपूर्वक लक्षात घेणं आणि त्यानंतर आपल्या कृतीतून ते इतरांपर्यंत पोहोचवणं. जोडीला त्या मूल्यांची जोपासना आणि जीवनात करणं. कृतज्ञता ही निव्वळ भावना नाही, ती जीवन पद्धती आहे. ती शिकून सरावाने अंगीकारता येते. त्याला प्राधान्यक्रम देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आवर्जून वेळ दिला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करायचे अनेक मार्ग आहेत.
त्यापैकी एक म्हणजे दैनंदिन ऋणनिर्देशन लेखन. धन्यवाद.